महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। हिंगोलीत हेमंत पाटील यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळणार का अशी सध्या शक्यता दिसते। बाबूराव कोहळीकर यांनी आता सोशल मीडिया पोस्ट करून अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप अधिकृत घोषणा नाहीये, पण कोहळीकर यांनी पुढारी न्यूजला दुजोरा दिलेल्याचं पाहायला मिळत आहे। उद्या अर्ज भरणार असल्याची बाबूराव कोहळीकर यांनी याबाबतची माहिती सुद्धा दिली आहे। खासदार हेमंत पाटील अजून मुंबईत आहेत आणि उमेदवारी रद्द करू नये म्हणून प्रयत्न सध्या सुरू आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। सध्या आपल्या सोबत आहेत पंकज। हिंगोलीची उमेदवारीची भाकरी फिरवली असं आपण म्हणू शकतो। पहिल्या मतदार यादीमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं जे आहे ते हेमंत पाटील विद्यमान खासदार होते त्यांची उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यांच्या नावाला विरोध झाला आणि आता बाबूराव कदम कोहळीकर जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरणार हे जवळपास नक्की झाले आहे। त्यांच्याकडनं जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते तयारी करत असल्याचं सांगितलं। उद्या अर्ज भरण्याचे आदेश आहेत, सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज भरला जाईल असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या फेसबुक पेजवरती उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जे आहे ते त्यांनी जाहीररित्या त्यांनी ते पोस्टर त्याच्यावरती टाकलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील अजूनही मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। कुठेतरी उमेदवारी अर्ज भरत असताना जे ऐनवेळी अडचण होऊ नये किंवा ऐनवेळी आपला पत्ता कट होऊ नये याची काळजी किंवा याच्यासाठी प्रयत्न हेमंत पाटील घेत आहेत। मात्र तिकडनं जर का महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बाबूराव कदम कोहळीकर यांनी जर का अर्ज भरला तर निश्चितच हेमंत पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राजकीय दृष्ट्या त्या मतदारसंघासाठी महत्त्वाचं असणार आहे। कारण काल आपण बघितलं हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे समर्थक वर्षा बंगल्यावरती आले आणि थेट मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। गंभीर बाब म्हणावी लागेल गौरी की मुख्यमंत्र्यांसमोर जे आहे ते शक्ती प्रदर्शन केलं, कार्यकर्त्यांना घेऊन आले। याचा अर्थ हेमंत पाटील उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत किंवा त्यांची आग्रह किती ज्याला आपण म्हणू शकतो कठोर आहे हे आपण समजू शकतो। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांच्या हातातून हा नक्कीच पंकज, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।